नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण आवळ्यापासून एक छान चटपटीत असा पदार्थ बनवणार आहे. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे अवेलेबल आहेत. सीझन चालू आहे सध्या आवळ्यांचा, त्यामुळे तर आवळे संपण्याच्या आधी आपण ही रेसिपी करून बघूया. मी आज आवळ्याचं चटपटीत असं लोणचं बनवणार आहे, जे सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणेल असं असेल. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. मी छान असे फ्रेश आवळे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आवळे हे मी. आता आपण याला एक 15-20 मिनटं चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे. कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये चाळण ठेवलेले आहे आणि मग आपले आवळे घालून घेतलेले आहेत. आता याच्यावर मी झाकण घालून घेणार आहे. मग आपण याला एक साधारण 20 मिनटं वाफवून घेणार आहे. आवळे आपले 20 मिनटं वाफवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले आपच हे सेपरेट व्हायला चालू झालेले आहेत. तर आता आपण याच्या बिया सेपरेट करून घेऊया. बरोबर याचे 4 भाग होतात बघा तुम्ही. सगळ्या आवळ्यामधल्या बिया आपण सेपरेट करून घेऊया. मग ड्राय मसाले कसे वापरून बनवायचा ते पण बघणार आहे आपण. मग आपण लोणचं कसं बनवायचं ते पण बघणार आहे. आता आपण यातल्या बिया सेपरेट करून घेऊया. आवळ्यामधून बिया सेपरेट करून घेतलेल्या आहेत मी या ठिकाणी. आता ड्राय मसाले बघून घेऊया आपण. या ठिकाणी मी 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे, चमचाभर बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत, 7-8 काळी मिरी घेतलेले आहे, दालचिनीचा तुकडा, लवंगा घेतलेल्या आहेत 4-5, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे मी या ठिकाणी. आता आपण हे मसाले छान असा वास येईपर्यंत खरपूस भाजून घेणार आहे. मंद आचेवरच आपण याला खरपूस भाजून घेणार आहे. सुंठ पावडर पण घालायची याच्यामध्ये, म्हणजे आपल्या आवळ्याची चव बदलून जाते सुंठ पावडरमुळे. खाताना असं वाटतच नाही की आपण आवळ्याचं लोणचं खातो म्हणून. छान भाजून झाल्यानंतर आपण याला थंड करून मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, पावडर करून घेणार आहे याची. आपल्या लोणच्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण याच्यामध्ये जराही तेल वापरणार नाही, बिना तेलाचंच बनवणार आहे आपण हे लोणचं. मुलांना असा आवळा खायला आवडत नाही, पण हे आवळ्याचं लोणचं आवडीने खातात ते. तर तुम्ही नक्की बनवून ट्राय करा. हे आवळ्याचं पौष्टिक असं लोणचं. आवळा हा बहुगुणी आहे, विटॅमिन सीने भरपूर असा हा आवळा आहे. त्याचे भरपूर असे फायदे आहेत. म्हणून सध्या सीझन चालू आहे, तर तुम्ही बनवून बघा हे आवळ्याचं लोणचं. आवळ्याच्या फोडी मी कढईमध्ये घालून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण हा वाटून घेतलेले मसाले आहेत, खडे मसाले, ते घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं सगळंच. त्याच्यामध्येच आपण काश्मीरी लाल आणि थोडंसं मिरची पावडर, काळं मीठ घालून घेऊया. छान मिक्स करूया सगळं. आपल्या आवळ्याला सगळे मसाले लावून झालेले आहेत. आता आपण गॅस चालू करून घेऊया. त्याच्यामध्येच आपण गूळ घालणार आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी. आता हे छान मिक्स करणार आहे आपण. थोडंसं हे दाटसर मिश्रण होईपर्यंत आपण याला असंच
हलवून घेणार आहे. खड्या मसाल्यांमुळे आपलं लोणचं एकदम चविष्ट बनतं. गूळ वितळेपर्यंत असंच आपण याला ढवळत राहायचं. काचेच्या बरणीमध्ये आपण याला स्टोअर करणार आहे नंतर झाल्यावर. गूळ आपला हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे. थोडीशी हळद पण घालूया आपण याच्यामध्ये. म्हणजे थोडा आणखी छान रंग येईल आपल्या लोणच्याला. लोणच्यामध्ये मी थोडासा हिंग आणि हळद पण घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. गूळ वितळायला सुरुवात झाल्यानंतर छान असं पातळसर झालेलं आहे आपलं लोणचं. थोडा वेळ आपण ह्याला असंच होऊन देणार आहे. नंतर आपण चेक करूया थोडा वेळ. एकदम पूर्ण पण नाही आटवायचं. थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात झाली की आपण गॅस बंद करून देऊया, मग थंड करून घेऊया. त्याच्यानंतर आपण याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. गूळ आपला वितळलेला आहे आवळ्यामध्ये. तर आपण एक थोडा वेळ याच्यावर झाकण घालून घेऊया, एक 5 मिनिटं साधारण. म्हणजे आपल्या आवळ्यामध्ये छान ह्या मसाल्यांची चव मिक्स होऊन जाईल. एक 5 मिनिटं आपण झाकून असंच ठेवून देऊया. साधारण एक 5 मिनिटानंतर आपण याच्यावरचं झाकण काढून बघून घेऊया. छान आपलं लोणचं हे गुळामध्ये आणि मसाल्यामध्ये तयार होत आहे, बघू शकता तुम्ही. एकदम दाटसर पण नाही करायचं याला, नाही तर कोरडं कोरडं होऊन जाईल. थोडंसं असं पातळच ठेवूया आपण याला. आता या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे. आपलं लोणचं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. थंड झाल्यानंतर थोडंसं दाटसर अजून होईल हे, म्हणून मी आता गॅस बंद करणार आहे. मग थंड झाल्यावर आपण याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवून देणार आहे. लोणचं आपलं थंड झालेलं आहे. याला आपण आता एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. अगदीच वर्षभर हे टिकून राहतं लोणचं. तर तुम्हीही नक्की बनवून बघा. आवळ्याचा सीझन संपण्याच्या आधी हेल्दी ही अशी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.